गेल्या काही वर्षात हवामानात झालेले बदल, वाढते प्रदूषण आणि मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या लहरीमुळे कधी काळी घरात व अंगणात दाणे टिपणाऱ्या चिमण्यांची संख्या कमी झाली आहे। चिमण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असताना अकोला शहरातील पक्षीमित्र तलाठी सुनील कल्ले यांनी आपल्या घराच्या अंगणातच चिमण्यांसाठी छोटेसे बाग तयार केले आहे। चिमणी बागेच्या देखभालीसाठी आणि चिमण्यांच्या दाणापाण्याची रोज सोय व्हावी या उद्देशाने आपल्या पगारातील काही भाग ते चिमण्यांसाठी राखून ठेवतात। या बागेत चिमण्यांना 24 तास दाणापाणी, निवारासाठी हिरवेगार परिसर तयार केलेले आहे। त्यांच्या छोट्याशा चिमणी बागेत रोज हजारो चिमण्या व पोपट यांच्यासह अनेक पक्ष्यांचा हरवलेला किलबिलाट पाहायला मिळतो। चिमण्यांकरता लागणारे अन्न व पाणी यांची उत्तम सोय या बागेत झाल्याने रोज हजारो चिमण्या व पक्षी या बागेत दिवसभर मुक्तपणे संचार करत असतात। रात्र झाली की आपापल्या घरट्यात परत जातात। हे नित्यक्रमाने चालते। चिमणी दिवस निमित्त सर्व अकोलेकर आणि सर्व पक्षीप्रेमींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी म्हणजे मागील 15 वर्षापासून मी पक्ष्यांसाठी दाना आणि पाणी त्यांना खायला वर्षभर त्यांची मी सोय करत असतो। तसंच यावर्षी उन्हाळा जास्त असल्यामुळे सर्वांनी आपल्या घरावर एक पातेल्यामध्ये पाणी आणि पक्ष्यांना दाणे ठेवा खाण्याकरिता, कारण की यावर्षी अन्न जास्त पिकलं नसल्यामुळे, गवतावर जास्त बी वगैरे आले नसल्यामुळे पक्ष्याला पण काही चारा वगैरे खाण्यासाठी नाही आहे। तरी सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि आपापल्या घरावर पाणी आणि दाणा ठेवण्यात यावे। कोणत्याही कडक जागेवर टाकू नये, जेणेकरून त्यांच्या चिमण्यांच्या पक्ष्यांच्या चोचीला मार लागून त्याच्यातून रक्तस्राव होते आणि ते पक्षी मरू शकतात। त्याच्यामुळे कडक जागेवर जसं टेरेसवर, रस्त्यावर किंवा भिंतीच्या याच्यावर ओट्यावर कोणी टाकू नये। आणि दाणा जर टाकायचा असेल आपल्याला दाणे, तर एखाद्या पातेल्यामध्ये टाकायचे, एखाद्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये टाकायचे, एवढी विनंती करतो। आज देशातील अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असतात। चिवताईचा किलबिलाट जिवंत ठेवण्यासाठी अशा चिमणी बागेची निर्मिती प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात किंवा छतावर केल्यास चिमण्यांचा किलबिलाट नामशेष होणार नाही, असा विश्वास पक्षीप्रेमींना वाटते। VCN न्यूज करिता अकोटे येथून कुशल भगत यांचा वृत्तांत।